कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्याकरिता सर्वांनी सजग राहिले पाहिजे। विशेषतः युवा पिढी असलेल्या विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन उद्भवणाऱ्या आपत्तीपासून समाजाचे व देशाचे रक्षण केले पाहिजे। शिबिरात प्रशिक्षित आपल्या भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करेल, त्यातून आपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्याकरिता मोठे चमूंची निर्मिती होईल, असे मत कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी व्यक्त केले। आवाहन चान्सलर ब्रिगेड शिबिराची सुरुवात योगा प्राणायामने झाली। नंतरच्या सत्रात पूरस्थिती उद्भवल्यानंतर पुरात अडकलेल्यांचा कसा बचाव करायचा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले। पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीस वाचवण्याकरिता दोरी, बांबूंचा वापर करून वाचविण्याच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले। ड्रम, प्लास्टिकची काडी, बांबूंच्या सहाय्याने राफ्टची बांधणी, पोहण्याचे प्रकार, पाण्यात जाऊन पाण्याबाहेर राहून बचावकाच्या प्रक्रियेचे उत्कृष्टपणे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले। तलावातील भागात ओव्हरबोट मोटार व IRB म्हणजेच इन्फ्लाटेबल रबर बोट या भागाची माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणादरम्यान कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, वित्त व लेखा अधिकारी CS पुष्कर देशपांडे, उपकुलसचिव मंगेश वरखडे, विक्रांत मालवीय, विद्यार्थी विकास संचालक राजीव बोरकर, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर राजीव बोरकर, संचालक डॉक्टर निलेश कडू, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर नितीन कोडी, संचालक डॉक्टर अजय लाड, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उप अभियंता राजेश एडले, डॉक्टर प्रशांत शिंगवेकर, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर, तसेच नांदेड विद्यापीठाचे संचालक डॉक्टर मल्लिका अर्जुन कर्जगी, शिवाजी महाविद्यालय बार्शीचे डॉक्टर रामेश्वर कोठावडे, नागपूर विद्यापीठाचे संचालक डॉक्टर सोपानदेव पिसे आदी उपस्थित होते। मोटर बोट मध्ये कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्यासह सहभागी विद्यार्थी तसेच अधिकाऱ्यांनी तलावाच्या मध्यभागी जाऊन प्रशिक्षणाचे क्षण अनुभवले। शिबिरात सहभागी संचालक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, राहणे व जेवणाची सोय उत्तमरित्या केली आहे। विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रफुल्लित झाल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।